मी तर माझ्या जीवनातून खूप निराश झाली होते। आज माझ्या बहिणी अवनीने आनंदाची बातमी सांगितली तेव्हा मी देवाकडे आशाळभूत नजरेने पाहिले होते। जर कोणी माझ्याबद्दल काही चुकीचे बोलले तर मी त्याच्या 100 चुका दाखवायची, पण कधी स्वतःला सुधारायचा विचार केला नव्हता। आणि आज त्याच्यामुळे मी अशा ठिकाणी उभे होते जिथे एक चांगली स्त्री कधीही स्वीकारणार नाही आणि नाती आपल्या पतीला दुसऱ्यासोबत वाटून घेईल। मी 14 वर्षांची होते जेव्हा मला पहिल्यांदा कुणीतरी आवडले। तो माझ्या वर्गातच शिकत होता। मला कळलेच नाही की तो मला कधी आवडायला लागला, पण तो माझ्याशी बोलतही नव्हता। त्यानंतर मी जणू आयुष्यात त्याला आपलेसे करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले। 14 वर्षाच्या वयात प्रेमाचा अर्थ देखील माहीत नसतो, पण मी मूर्ख होते जी स्वतःच्या आयुष्याशी खेळू लागली आणि त्याचे जे परिणाम मला भोगावे लागले ते सहन करण्याजोगेही नव्हते। माझे नाव अनन्या आहे। माझे कुटुंब गरीब होते। आम्ही एका छोट्या गावात राहायचो। आमचे घर फक्त 2 खोल्यांचे होते, ज्याच्या छतावर आणि भिंतींवर टीनचे छप्पर होते। मी बाबांना म्हणायची की घराचे छप्पर पक्क करून घ्या, पण बाबा नेहमी एकच उत्तर द्यायचे की तुमचे पोट भरू की पैसे जोडू। महागाईच्या काळात बाबा सकाळी रिक्षा घेऊन निघायचे, गल्लोगल्ली जाऊन कबाड गोळा करायचे, नंतर कबाड गोदामात जाऊन विकायचे। जे पैसे मिळायचे त्यातून घराचा खर्च चालायचा। मला चांगले आठवते, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या घरात वीजही नव्हती। आई संध्याकाळ होताच लालटेन लावायची। घरात 3 लालटेन होत्या, एक खोलीत, एक व्हरांड्यात आणि एक अंगणात लावायची। घरात आम्ही फक्त 4 जण होतो, आई, बाबा, मी आणि माझी छोटी लहान बहीण जिचे नाव अवनी होते। आईबाबांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता। स्पष्ट शब्दात सांगायचे तर हे सत्य होते की आईबाबांनी घरातून पडून जाऊन एकमेकांना स्वीकारले होते। ते दोघे एकाच गावात एकाच वस्तीत राहत होते। त्यांचे घर एकमेकांच्या समोर होते। सुरुवातीपासूनच ते एकत्र खेळत मोठे झाले होते। एकमेकांच्या घरी येणे जाणे होते। कधी मैत्री प्रेमात बदलली याची त्यांना कल्पनाही नव्हती। जेव्हा गोष्टी खूप पुढे गेल्या तेव्हा आईबाबांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना चांगले माहिती होते की त्यांच्या पालकांनी हे नाते कधीही मान्य केले नसते, कारण दोन्ही घरांचे जातपात वेगळे होते। त्या काळात लोक जातीला खूप मानसन्मान देत होते। याच कारणामुळे माझ्या आईबाबांनी पडून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। रात्रीच्या वेळी गाव सोडून ते शहरात येऊन स्थायिक झाले। गाव सोडून शहरात येईपर्यंत आणि नंतर लग्न होईपर्यंत, भाड्याचे घर मिळेपर्यंत त्यांच्या एका मित्राने त्यांची खूप मदत केली होती। घरातून निघतानाच त्यांनी जेवढे शक्य होते तेवढे घेण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून पुढे जाऊन कमीत कमी त्रास सहन करावा लागेल। माझ्या आजीने माझ्या आईसाठी लग्नाचे जितके दागिने बनवून ठेवले होते, जे चांगलेच महाग होते। तसेच माझ्या बाबांच्या घरच्यांनी जमीन घेण्यासाठी काही रक्कम वेगळी ठेवली होती। बाबांना याची पूर्ण कल्पना होती। दोघांचेही कुटुंब खातेपिते असलेल्या घरांमधील होते। त्यांनी आपल्या कुटुंबासोबत खूप मोठा विश्वासघात केला होता। माझ्या आईने ते दागिने विकून एक छोटंसं घर घेतले। त्यावेळी हे घर चांगल्या स्थितीत होते आणि त्यांनी त्यात आपले जग बसवले। दोघेही एकमेकांना मिळाल्यामुळे खूप खुश होते, पण बाबांचे कोणतेही काम जमले नाही, कारण त्यांच्याकडे असा काही हात नव्हता ज्यामुळे ते शहरात काहीही कमावू शकतील। मग त्यांनी मित्राच्या मदतीने आणि घरातून आणलेल्या पैशांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला बाबांनी एक छोटीशी कॉस्मेटिकचे दुकान उघडले, पण अनुभव नसल्यामुळे नुकसानच सहन करावे लागले। त्यानंतर बाबांनी रस्त्यावर कपडे विकायला सुरुवात केली। त्यातही बाबांनी खूप नुकसान सहन केले। असेच 2-3 कामे त्यांनी केली, पण कोणत्याही कामात फायदा मिळत नव्हता। उलट सगळे पैसे संपले। मग घरातून आणलेल्या पैशांचा शेवटचा उरलेला भाग वापरून बाबांनी एक हातगाडी घेतली। सुरुवातीला त्यांनी त्या हातगाडीवर भाज्या आणि फळे विकायला सुरुवात केली। आईला हा व्यवसाय अजिबात आवडत नव्हता। खरं तर दोघांनीही आपल्या घरात कधीही अडचणी पाहिल्या नव्हत्या। लहानपणापासून तरुणाईपर्यंत त्यांनी आरामात जीवन व्यतीत केले होते। ज्या गोष्टीवर हात ठेवला ती गोष्ट मिळायची। ते चांगले खात होते, चांगले कपडे घालत होते, पण लग्नानंतर त्यांच्या अडचणी वाढत गेल्या। ते दोघे खूपच वाईट परिस्थितीत आले आणि महागाईने त्यांच्या प्रेमाचे मूल्य कमी करून टाकले। आई नेहमीच आपल्यासाठी आणि मुलांसाठी बाबांकडून खर्च मागायची, पण बाबांकडे पैसे नसायचे, त्यामुळे वाद सुरू व्हायचा। एके दिवशी तर आईने असेही सांगितले की जर बाबांनी एक दिवसही हातगाडी घेऊन बाहेर पडून काम केले नाही तर घरात खायला काहीच उरणार नव्हते आणि मुलांचेही खर्च वाढत जात होते। आईला सुरुवातीपासूनच या गोष्टीवर आक्षेप होता की बाबांनी घेतलेल्या घरात वीजसुद्धा नाही आणि त्याचे छप्परही कच्चे आहे। आईला खूप भीती वाटायची की कधी जोराच्या पावसात आणि वादळात छप्पर कोसळून जाईल की काय, पण बाबा नेहमीच आईला दिलासा द्यायचे। आमचे घर त्यावेळी शहरापासून थोडे लांब एका नव्या कॉलनीत होते, त्यामुळे ते दागिने विकून तेवढ्या पैशात मिळाले होते
नाहीतर शहरात एक छोटेसं घर घेणेसुद्धा खूप कठीण झाले असते. बाबांनी घर घेतले तेव्हा आईला असं सांगितले होते की लवकरच वीजसुद्धा लावून घेऊ. पण आता तर माझ्या जन्मालाही 1 वर्ष झाले होते आणि घरात वीज नव्हती. आईने शेजाऱ्यांकडे विजेची वायर घेण्याची विनंती केली, पण कोणीच मदत केली नाही. आईला माझ्यासाठी सगळे हवे होते, जे बाबा आणू शकत नव्हते. माझ्यासाठी आईबाबांनी पहिल्यांदा एकत्र जाऊन जी खरेदी केली होती तीही बाजारातल्या रेड्डीवरून हलक्या कपड्यांची होती. आई बाबा अजिबात खुश नव्हते. माझ्या आईला बाबांकडून खूप तक्रार होती, पण बाबा काय करणार होते? त्यांच्याकडे काहीच नव्हते. ते फक्त मेहनत करू शकत होते जे ते करत होते. त्यानंतरही त्यांच्या हातात काहीच नव्हते. जेव्हा मी 3 वर्षांची झाले तेव्हा माझी छोटी बहीण या जगात आली. माझा रंग आणि रूप चांगले होते, पण माझी बहीण अवनी माझ्या तुलनेत खूपच गोरी आणि सुंदर दिसायची. जर आम्हा दोन्ही बहिणींना एकत्र बसवले तर माझा गोरा रंग अवनीसमोर फिका पडायचा आणि मी तिच्यासमोर सावळी वाटायची. अवनीच्या जन्मानंतर आईला माझ्या शाळेत जाण्याची काळजी लागली होती. आईला हवे होते की मी खाजगी शाळेत शिकावे. यासाठी माझ्या आईने गल्लीतील खाजगी शाळांमध्ये जाऊन फी वगैरे विचारून पाहिले, पण कमी फी असलेल्या शाळांमध्येही माझा प्रवेश होऊ शकला नाही. अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरून आईबाबांचे सतत भांडणं होत राहायचे. जेव्हा ते भांडायचे एकमेकांना खूप काही बोलायचे. त्यांच्या मोठ्या आवाजांनी मला खूप भीती वाटायची आणि अवनी रडायला लागायची. तिला माझ्या छोट्याशा मांडीवरून घेऊन मी शांत करण्याचा अयशस्वी प्रयत्न करायचे. मी 4 वर्षांची होते, पण अजून माझे कोणत्याही शाळेत प्रवेश झाला नव्हता. आई ठरवून बसली होती की ती मला खाजगी शाळेतच टाकेल, पण माझे बाबा माझा प्रवेश कोणत्याही सरकारी शाळेत करायचे म्हणत होते. त्या शाळेत मुलं मुली एकत्र शिकायची आणि ती त्या परिसरातली सर्वात मोठी सरकारी शाळा होती. आईच्या हट्टाला 2 वर्ष लोटली होती आणि मी 4 वर्षांचे झाले होते, पण माझा शाळेत प्रवेश काही होत नव्हता. अखेर आईने आपल्या हट्टाला मुरड घातली, कारण असे चालले असते तर मी कधीच शाळेत जाऊ शकले नसते. बाबांनी माझे सरकारी शाळेत प्रवेश करून दिला. सकाळी बाबा मला शाळेत सोडायला जायचे आणि परत येताना आई घ्यायला यायची. खूप कष्ट करून बाबांनी माझ्यासाठी शाळेचे बूट घेतले होते, कारण ड्रेस तर सरकारी शाळेतच मिळाले होते. 3रीत गेल्यावर मी अजूनही तेच बूट घालून शाळेत जायचे, जे आता मला लहान झाले होते. मुले माझी चेष्टा करायची. मी आईकडे जाऊन रडायची, तर आई बाबांवर ओरडायची. काही वर्ष लोटल्यानंतर अवनीही माझ्यासोबत शाळेत जायला लागली. मला आठवते की जेव्हापासून मी शहाणी झाले तेव्हापासून एकही दिवस असा गेला नाही की आईबाबांचे भांडण झाले नाही. हळूहळू दोघांनी आमच्याकडे लक्ष देणे सोडले. आई दिवसभर बाबांची भांडून डोक्यावर ओढणी घेऊन झोपायची. मन होत असेल तर उठून जेवण करायची, नसेल तर घरातली सगळी कामे तशीच पडून असायची. आम्ही दोघी बहिणी शाळेतून परत यायचो तर भुकेने आमची हालत खराब व्हायची, पण आई आम्हाला रोटी देण्याऐवजी आमच्यावर ओरडायला लागायची. खरं तर यात आमची काही चूक नव्हती. खरं म्हणजे आईबाबांचीही काही चूक नव्हती, पण जे धोका त्यांनी आपल्या आईवडिलांना दिला होता त्याचे ते फळ भोगत होते. जेव्हा मी 5वीत पोहोचले तेव्हा पहिल्यांदा आम्हा दोघींना आईच्या लग्नाचे खरे सत्य कळाले. अवनी अजून लहान होती, त्यामुळे तिला फारसं काही कळाले नाही, पण मी समजून घेतले. त्याचवेळी माझ्या मनात एक गोष्ट ठसली, ज्यामुळे माझी पुढील आयुष्याचे नुकसान होणार होते. तेव्हा मी 14 वर्षांची होते, जेव्हा आईने मला तिच्या आणि बाबांच्या नात्याबद्दल सांगितले. कारण मी आईला नेहमी विचारायचे की आमच्याकडे कोणी का भेटायला येत नाही आणि आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी का जात नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या आजीकडे जायच्या, सुट्यांमध्ये मामाच्या घरी जायच्या. फक्त मीच अशी होते जी कुठेच गेली नव्हती. मी आईला नेहमीच हे प्रश्न विचारायचे. शेवटी एके दिवशी आईने मला सगळं सांगितले. त्याच दिवशी मी मनाशी ठरवले की मीही आईसारखा प्रेमविवाह करणार, पण आईसारखे माझे आयुष्य बर्बाद होणार नाही. उलट मी मालकीण होऊन राज्य करीन. मला माहीत नाही का, पण माझी विचारसरणी अशी होती आणि मी तरुण झाल्यावर याच विचारांवर कृती करण्याचा प्रयत्न सुरू केला. मी 14 वर्षांची होते तेव्हा माझ्या वर्गात एक मुलगा होता जो मला खूप आवडायला लागला आणि हे तेव्हाच झाले होते जेव्हा आईने मला तिच्या आणि बाबांच्या नात्याबद्दल सांगितले होते. पण तो मुलगा कधीही माझ्याशी बोलायचा नाही आणि नाही माझ्याशी खेळायचा. यामुळे मला खूप राग यायचा. माझे मन होते की त्याने माझ्याशी बोलावे, माझ्यासोबत खेळावे, पण तो नेहमी अभ्यासात मग्न असायचा. आम्ही नवीन वर्गात गेलो तेव्हा आमची शाळा वेगळी झाली. मी 6वीत कन्या विद्यालयात प्रवेश घेतला आणि तो मुलगा दुपारच्या मुलांच्या शाळेत गेला. अशा प्रकारे तो मुलगा माझ्या शाळेतून निघून गेला. काही वर्षांनंतर माझी पहिली आवड मी विसरून गेले, पण माझ्या विचारसरणीमध्ये बदल होत गेला. ज्या वातावरणात मी मोठी होत होते तिथे माझ्या मनात खूप इच्छा आणि अपयश होते. लहान असताना माझेही मन होते की इतर मुलांसारखे माझ्याकडे चांगली खेळणी असावीत, चांगले कपडे असावेत. पण जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा माझ्याकडे नेहमीच सर्वात साधी आणि बेकार गोष्टी असायच्या. मोठे होत असताना माझे वागणे बदलले होते. आई मला मारायची आणि मी लपून अवनीला रडवायचे. कधी तिला चुकून थापड मारायची, कधी तिचे केस ओढायचे. ती रडली की मला आनंद मिळायचा. शाळेत मी मुलांशी विचित्र वागायला लागले.
जर कोणी मला काही बोलले तर मी त्यांची कोणती ना कोणती वस्तू हरवायचे किंवा तोडून टाकायची. आईने कधीच आमच्या अभ्यासावर लक्ष दिले नाही. आधी ती आमची खाजगी शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणून भांडायची, पण नंतर तिने आमचे दप्तर उघडून बघितलेही नाही की आमच्याकडे वही आहे की नाही, किंवा आम्ही वहीत काय लिहिले आहे की नाही. अशा वातावरणात वाढलेली मुले कशी होतात? मी अगदी तशीच होते. मोठी झाले आणि माझ्या वयापेक्षा जास्त लांब माझी जीभ होती. मी आईबाबांचीही उद्धटपणे वागायला लागले. आईबाबांची काही ऐकत नव्हते. त्यांना धडाधड उत्तर द्यायचे. माझ्या या सवयींमुळे आई मला मारायची. माझी छोटी बहीण अवनी आईची गोष्ट लगेच ऐकायची. ती शाळेतही जायची, पण घरातली कामं मोठ्या आवडीने करायची. त्यामुळे आईला ती खूप आवडायची. कारण एकतर तिने कधीच आईशी उद्धटपणा केला नव्हता, आणि दुसरे म्हणजे ती आईच्या एका आवाजात धावत येत होती. मी कोणाच्याही ऐकत नव्हते. मला फक्त लग्न करायचीच आवड लागली होती. मी 19 वर्षांची झाले तेव्हा एक दिवस मी म्हणाले, आता काय मला म्हातारी करणार का? माझे लग्न करा. हे ऐकून आईने मला शिव्या द्यायला सुरुवात केली. बाबा एका खाजगी ठेकेदाराकडे काम करत होते. घरात काही वर्षांपूर्वीच वीज आली होती आणि बाबांनी आता घर चांगले करून घेतले होते. त्यांनी कर्ज काढून आणि व्याजावर पैसे घेऊन घर बांधले होते. इतकी वर्ष होऊनही बाबा अजूनही ते कर्ज फेडत होते. अशा परिस्थितीत ते माझ्या लग्नासाठी काय करणार होते? आणि मला तर हुंडा हवा होता. मी आईला स्पष्टपणे सांगितले होते की मी फक्त लग्न करेल, पण मला माझ्या प्रत्येक मागणीनुसार आईकडूनच शिव्याच मिळायच्या. आईने माझ्यासाठी 2-4 स्थळं पाहिली होती, पण कुठेच काही जमत नव्हते. आता मला असे वाटत होते की माझे लग्न अशा ठिकाणी व्हावे जिथे सासरची लोकं नकोत. एखादा मुलगा एकटाच राहत असावा किंवा कुटुंब लहान असावे, कारण त्यांना माहीत होते की त्यांच्या उद्धट मुलीमुळे सासरच्या लोकांसोबत तिचे जुळणार नाही. अखेर बाबांनी माझ्यासाठी कुणालचे स्थळ स्वीकारले. कुणाल आपल्या आईवडील आणि एका लहान बहिणीसोबत राहत होता. त्यांचे स्वतःचे घर होते, त्यामुळे आईला हे स्थळ आवडले. आणि आईबाबांनी माझे लग्न लवकर ठरवले, कारण असे सांगितले की मुलाकडच्यांना घाई होती आणि घाईमध्ये आम्ही किती हुंडा तयार करणार होतो. काही कपडे आणि थोडेफार दागिने दिले होते. खरं सांगायचे झाले तर मी ठरवले होते की मी थोडा वेळ काढून कुणाशी तरी प्रेमाची बोलणी करीन, त्याच्याकडून भेटवस्तू घेईन, थोडे प्रेमाचे नाटक करीन, मगच लग्न करीन आणि खूप हुंडा घेऊन जाईन. पण माझी एकही इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. उलट माझ्या सर्व इच्छा माझ्या मनातच मरण पावल्या. नववधू म्हणून ज्या घरात गेले तिथेही मला माझ्या मनासारखे काहीच मिळाले नाही. मोठी सून असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर आली. पण मी कामचुकार होते. कधी पोळ्या जळायच्या, कधी भाजी जळायची, कधी पोळी कच्ची राहायची. भांडी धुताना काचेची भांडी तुटायची. सफाई करताना अर्धवट काम करायची. सुरुवातीला माझी सासू मला काही बोलली नाही, पण मी वारंवार असंच करत राहिले. तेव्हा ती खरी सासू बनली. पण मी कुठे बदलणार होते? मीही तिच्याशी संपूर्ण ताकदीने मुकाबला केला. जर सासू मला एक शब्द बोलली तर मी तिला दुप्पट बोलायचे. कुणाल सरकारी नोकरीत होता आणि त्याचे पूर्ण वेतन आईच्या हातात द्यायचा. त्यामुळे माझे त्या घरात राहणे खूप कठीण झाले होते. मी काहीतरी कारण काढून तिथून बाहेर पडायचे ठरवले होते. म्हणून मी सगळा राग सासरच्या लोकांवर काढत होते. शेवटी कुणालने आईच्या सांगण्यावरून मला घटस्फोट दिला आणि घरातून बाहेर काढले. लग्नाच्या फक्त 6 महिन्यानंतरच मी घटस्फोटाचा कलंक घेऊन माझ्या आईवडिलांच्या दारात परत आले होते. पण मला याचे काही दुःख नव्हते. उलट मला असे वाटत होते की अशा सासरच्या लोकांपासून माझी सुटका झाली. आईला मी तसेच सांगायची, पण आई माझ्यावर विश्वास ठेवत नव्हती. मी पुन्हा घरी आल्यावर पुन्हा तेच वागायला सुरुवात केली. आई रागावली आणि मीही तिला सांगून टाकले की तू तुझ्या आईवडिलांना धोका दिला, त्यांच्या मनाला दुखावले, त्यांची बदनामी करून बाबांसोबत पळून आलीस. यापेक्षा मोठे पाप काय असू शकते? मी त्याची शिक्षा आहे. हे ऐकल्यावर आईवर जणू काही वज्र पडल्यासारखे झाले आणि ती खोलीत निघून गेली. मी घरातली सगळे कामं सोडले होते. बाबा काहीच बोलायचे नाहीत. शांतपणे कामावर जात आणि परत येत. ते अवनीशीच बोलायचे. ते आता वयस्कर झाले होते, त्यामुळे त्यांना फार कामे करता येत नव्हती. आई म्हणायची, मुलीपेक्षा जर मुलगा असता तर किमान काहीतरी कामात तरी झाला असता. मी आईला विचारले, तुम्ही परवानगी द्या, मी काहीतरी करते. पण मला कोण नोकरी देणार होते? मी फक्त 8वी शिक्षण घेतले होते. माझ्या लहान बहीण अवनीने 12वी शिक्षण घेतले होते आणि तिने शेजारच्या खाजगी शाळेत नोकरी करायला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे शेजारच्या मुलांना ती शिकवणीही द्यायला लागली. त्यामुळे ती घरखर्चात बाबांना मदत करू लागली. आता घरातली कामं करणारी आणि कमावणारी बहीण आईबाबांना आवडायला लागली. मी तर त्यांच्यावर ओझे बनले होते. मला ओझं बनून राहायचे नव्हते, म्हणून मी आईला म्हणाले, माझे दुसरे लग्न करून द्या, पण ती माणसे चांगली असावी, आपल्यासारखे गरीब शोधू नका. माझे असे ऐकल्यावर आई फक्त माझ्याकडे बघत बसली, कारण आता काहीच बोलायची वेळ निघून गेली होती. नंतर रोज मी माझ्या मैत्रीण रवीनाकडे जायला लागले. मी रवीनाशी मैत्री वाढवली होती, कारण मला तिच्या नातलगांबद्दल काही कळायला हवे होते.
तिनेच मला सूरजचे नाव सांगितले, जो सुरतमधला होता. बाबांनीही माझे ऐकले होते, त्यामुळे त्यांनी माझे लग्न सूरजसोबत ठरवले. मी आपल्याच गोड बोलण्यात त्याला फसवले होते. सूरजने लग्नाच्या आधी वचन दिले होते की मला वेगळ्या घरात ठेवेल, पण त्याने पहिल्याच दिवशी ते वचन मोडले. मला लग्न करून त्याच घरात नेले जिथे त्याची आई, 3 बहिणी आणि पहिली पत्नी होती. सूरजच्या वडिलांचे निधन झाले होते. सूरजचे 2 मोठे भाऊही त्याच घरात राहत होते. 4ही बहिणी अविवाहित होत्या आणि मला त्रास देण्यासाठीच बसल्या होत्या, पण मला त्यांची काहीच पर्वा नव्हती. खरा धोका तर माझ्या सौतनकडून होता, पण हे फक्त माझा एक अंदाज होता. काही दिवसांनी माझा तो अंदाज खरा ठरला आणि समोर उभा राहिला. माझ्या सासरच्या लोकांना माहिती होते की सूरजने दुसरे लग्न केले आणि फक्त मुलासाठी त्यांनी त्यांच्या तोंडाला कुलूप लावले होते. म्हणून सूरज मला कोणत्याही भीतीशिवाय त्याच्या घरी घेऊन गेला. पण काही दिवसातच मला समजले की माझी सासू, जाऊ आणि नणंदा खूप चतुर होत्या. माझी सौतन मात्र खूप शांत होती. ती काहीच बोलत नसे आणि जास्तीत जास्त घरकामात व्यस्त राहायची. मला असे वाटायचे की ती गुपचूप सासूच्या कानात माझ्याबद्दल काहीतरी सांगते, कारण ती सासूची लाडकी सून होती. म्हणून सासूला ती खूप आवडायची आणि घरकामही ती नीट पाहत होती. मग मी ठरवले की मीही घरकाम करू लागेन, जेणेकरून सासूच्या मनात माझी जागा बनवू शकेन. पण माझ्या सर्व प्रयत्नांनाही अपयश आले. त्यांना माझा स्वयंपाक आवडत नव्हता आणि माझे कोणतेही काम पसंत नव्हते. प्रत्येक कामात चुका काढायचे त्यांचे कामच होते. आधी मी गप्प होते, पण नंतर मी ठरवले की आता सरळ राहायचे. कोणीही मला उलट उत्तर देते तर मीही त्यांना चांगले उत्तर द्यायचे, कारण मला मोठा गर्व होता की सूरज माझ्या बाजूने आहे. लग्नाला 5 महिने झाले, पण मुलाबाबत काहीही चिन्ह नव्हते. जेव्हा सासरच्यांचे वागणे बदलले, त्याचवेळी अवनीसाठी एक खूप चांगले स्थळ आले. मुलगा शिकलेला होता. त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हते. फक्त एक विवाहित बहीण होती. आईवडिलांचे निधन झाले होते. तो अवनीला आणि तिच्या आईवडिलांनाही त्याच्या घरी नेण्यास तयार होता आणि त्याने तसेच केले. लग्नानंतर काही दिवसातच त्याने माझ्या आईवडिलांना सोबत नेले. माझ्या आईवडिलांनी त्यांचे घर भाड्याने दिले. मी कधीतरी आईवडिलांना भेटायला अवनीच्या घरी जायचे. तिचे घर मोठे होते आणि त्यांच्यावर कोणीही बंधन घालणारे नव्हते. ते खूप आनंदात राहत होते आणि आईवडिलांची आयुष्यही वृद्धापकाळात सुखाने चालले होते. फक्त मीच अशी होते जी या निर्दयी सासरच्या घरात अडकलेली होते. जर सूरजने माझी साथ दिली नसती तर माझे तिथे कसे चालले असते देव जाणे. सूरजमुळेच मी माझ्या मर्जीने काही प्रमाणात गोष्टी करू शकत होते आणि खरेदीही खूप करत होते. विशेषतः मी माझ्यासाठी खूप सारे दागिने बनवले होते. सासरच्या लोकांना माझ्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप होता, त्यामुळे ते हे सगळे सहन कसे करू शकणार होते. मग सासूने माझ्यावर ओझे टाकण्यासाठी घरकाम वाटून दिले. रोज एक सून घराचे सगळे काम करायची. ज्या दिवशी माझी पाळी असायची त्या दिवशी कोणीच माझी मदत करायचे नाही. मी संपूर्ण दिवस कसेबसे काम करत असे, कारण जर मी जबाबदारीपासून दूर गेले तर तिथे बाकीच्या 3ही सुनांचे राज्य असणार होते. अशा प्रकारे माझ्या लग्नाला पूर्ण 1 वर्ष झाले. माझी लहान बहीण गर्भवती झाली होती आणि ती खूप आनंदी जीवन जगत होती. पण मी आता फक्त या आशेवर जगत होते की लवकरच सासरच्यांना मूल होण्याची बातमी देईन. तेव्हा माझाही सन्मान आणि आदर वाढेल, कारण सूरजने याच कारणासाठी माझ्याशी लग्न केले होते. पण काळ खूप कठीण असतो. लग्नाचे ते 3 वर्ष संपले होते, पण अजूनही मूल होण्याची काहीही चिन्ह नव्हते. आता सूरजचे माझ्याबद्दलचे वागणेही बदलले होते. तो आईच्या बोलण्यात येऊन माझ्यावर राग काढू लागला आणि कधीकधी हातही उगारायचा. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. माझे मन म्हणायचे कुठेतरी पळून जाऊन या चक्रातून सुटका करून घ्यावी. पण आता मी कुठे जाणार होते? आता माझ्या आईवडिलांना माझ्या तब्येतीबद्दल विचारायलाही खूप दिवस लागायचे आणि मग पप्पांचे अचानक निधन झाले. त्यामुळे माझ्या शेवटच्या आशेचे दारही बंद झाले. आता माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. मी शांतपणे सूरजच्या घरातच माझे संपूर्ण आयुष्य काढणार होते, पण अजूनही मी आई बनू शकले नव्हते. पण कयामत तर तेव्हा आली जेव्हा माझी सौतन गर्भवती झाली. त्यानंतर सूरज आणि सासूचे सगळे लक्ष माझ्या सौतनकडे गेले आणि तीही मनसोक्त नखरे दाखवू लागली. मी जी मूल होण्यासाठी या घरात लग्न करून आले होते, आता माझी सौतन माझी मालकीण झाली होती आणि मी तिची नोकराणी बनून राहिले होते. सारा दिवस घरकाम करण्यात जात असे आणि रात्री सासूची सेवा करावी लागायची. सूरज तर रोज माझ्या खोलीत येतही नव्हते, पण मी कोणाकडे तक्रार करू शकत नव्हते. दुसऱ्यांदा माझी सौतन आई होणार होती आणि यावेळी तिने मुलाला जन्म दिला, ज्यामुळे माझी उरलेली प्रतिष्ठाही संपली. मी आजही सूरजसोबत या घरात राहते, पण माझी सौतन आता खूप घमेंडने वागत असते, कारण ती एका मुलाची आई होती आणि माझी कोंडी अजूनही रिकामी होती. पण मी आता खूप बदलली आहे. मला समजले आहे की माणसाला जीवनात केवळ पैसा आणि संपत्तीच मान मिळवून देत नाही, तर त्याची खरी ओळख, त्याचा स्वभाव आणि त्याचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात.
काश मी ते सगळं केलं नसते जे मी केले होते, तर कदाचित मी आज माझ्या पहिल्या पतीसोबत एक चांगले आयुष्य जगत असते. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरही करा. आणि हो, जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन आणि रोचक कहाणीसोबत. माझ्यावर नेहमीच आपले प्रेम आणि आशीर्वाद असू द्या. सर्वांना माझा प्रेमाने भरलेला नमस्कार.